गोदावरी नदी जिला मराठवाड्याची जलवाहिनी असं म्हटलं जातं। तीच गोदावरी नदी यापूर्वी कधी दुथडी भरून वाहिली होती, कधी कधी या गोदावरीला हे असं रूप या ठिकाणी आलं होतं, हे जाणून घ्यायचं आहे। कारण की 2006 ची परिस्थिती आपण पाहिली तर गोदाकाठच्या अनेक गावामध्ये पाणी शिरलेलं होतं आणि हाहाकार माजलेला होता। कारण की त्यावेळेस प्रशासनाला वेळही मिळाला नव्हता लोकांना स्थलांतरित करायचा आणि त्यामुळे प्रचंड नुकसान झालं होतं। याही मोसमामधला हा सर्वात मोठा विसर्ग होतोय या गोदावरीच्या नदीपात्रामध्ये। आता आपण पाहिलं तर 2,30,000 क्युसेक्स एवढा पाण्याचा विसर्ग होतोय आणि नांदेडमध्ये हीच गोदावरी जी आहे ती धोक्याची पातळी सोडून या ठिकाणी वाहते आहे। माझ्यासोबत हे सगळे जुने लोक आहेत, जाणते लोक आहेत, ज्यांनी यापूर्वी अशा पद्धतीची परिस्थिती कधी पाहिली होती। दादा, कधी कधी पाहिली होती अशी परिस्थिती? 69 ला बघितली ती। आता 69 ची नाही, 69 ला जास्त पाणी बाहेरचं आमच्या गावात पाणी शिरलं होतं त्यावेळेस। मारुतीच्या समोर 7 पायऱ्या बुजल्या होत्या आमच्या मारुतीच्या, राहिल्या फक्त शिल्लक। आणि त्याच्यानंतर 2006 ला आला आणि 90 ला आला, 1990 ला एक आला आणि 1990 नंतर 2006 ला आला। त्यामुळे मोठं नुकसान झालं होतं त्यावेळेस आमचं। दादा, का पाहिला असला पाऊस कवा? 69 ला पाहिला होता। आणि आता 90 2007 भाऊ असं पाहिलं का? हा 69 ला पाहिला होता ना महापूर। त्यावेळेस मारुतीच्या आमच्या 7 पायऱ्या बुजल्या होत्या, गावाला पूर्ण चक्कर पडला होता पाण्याचा 69। त्याच्यानंतर पुन्हा 92 ला काय झालं ते सांगा ना, सगळे ते सांगू राहिले। 69 ला काय झालं त्यावेळेस? झालं म्हणजे काय, वाहवली, कडबे वाहवली, जनर वाहवली, सारा म्हणजे खळे हे सगळे वाहून गेले। ते सगळे जनाला चारी नव्हते राहिली, सगळं वाहून गेलं त्यावेळेस। काय गंजा गेलं सगळे? हा गंजा, पेव, ज्वारीचे धान्याचे पेव होते खाली, सगळं नासलं होतं सगळं। ज्वारी मोठे पेव होते 100। हा आता माल सगळेच गेलेले, हो माल नाही राहिले, सगळे माल गेलेले। मोटरी पैप सगळे गेले, सोयाबीन कपाशी मोटरी पैप सगळं वाहून गेले। आता आता काय नाही राहिलं शेतात? काय शेतात काय नाही राहिले शेतात, साडवे झाले सगळे। ही तर पाण्यात मोटरी आहेत आमच्या, ते बी गेले, ते काय पैप वावलेत काही। हा मला सांगा की आता जेव्हा 2006 ला पाणी आलतं तेव्हा किती लोक वाहून गेलते तुमच्या इकडचे? बरेच लोक वाहून गेले, कडबे बाकी खळे दळे सगळं, म्हणजे घर पडापडी झाली जनावरांची, म्हणजे कोठे बांधलेले पडली होती। आता परिस्थिती होऊ शकते का 3000 आलं तर? हा होऊ शकते, 3000 आल्यावर होईल 100% गावात पाणी घुसणार आहे, गावाला पाण्याचा चक्कर पडतो। आणि असंच 1969 ला झालं, तर त्यावेळेस अचानक पाऊस आला, अचानक पाणी आल्या कारणानं पूर्ण गंजा वगैरे जनावरं, काही रात्री जनावरं पशुधन वाहून गेलं। परंतु मला तर 69चं कळत नाही, पण जे लोक सांगतात त्याच्यावरून सांगतोय। मला 90चा महापूर चांगला कळतो, 90 आणि 2006चा। त्यावेळेस सुद्धा असंच परिस्थिती झाली, वरती नाशिककडे पाऊस झाला, ते डॅमचं पाणी सुटलं, परिणामी इकडं सुद्धा पाऊस चालू झाला। त्यामुळं रात्रीच काही जनावरांचे पशुधन, गंजा, चारा हे वाहून गेलं। आणि आता ही परिस्थिती आता 2-3 दिवसापासून ह्या हप्त्यात पूर्ण पाऊस चालू आहे। महाराष्ट्रात पाऊस असल्या कारणानं आज परिस्थिती अशी आहे, रात्री झोप येत नाही, कधी बंधाऱ्याचं सायरन वाजतंय, कधी डॅमचं सायरन वाजतंय, या असे आमच्या झोपा उडाल्या आहेत। सध्याला अशी परिस्थिती आहे, एक तर शेतात जाता येत नाही, शेतात चिखल झालेला आहे, पूर्ण पाऊस शेती पीक वाहून गेलेलं आहे आणि घरात खायला काही नाही। आज अशी परिस्थिती झाली, शेतातही जाता येत नाही, घरी थांबता येत नाही, घरी झोपाव तर कधी रात्रीच डॅमचं पाणी येईल, गावात घुसल। ही परिस्थिती अशी अत्यंत बिकट अशी परिस्थिती आमची झालेली आहे। आज आम्ही बाहेर जाऊन राहण्याचं, आज आम्हाला प्रशासनाने सूचना दिलेल्या आहेत की बाबा आज तुम्ही गाव सोडा, गावातून बाहेर जा, परंतु बाहेर जाऊन राहणार कुठं? ही परिस्थिती अख्ख्या म्हणजे कुठल्या पैठण तालुक्यात नाही, अख्ख्या महाराष्ट्रात अशी परिस्थिती असल्या कारणानं आज जायचं तरी कुठं, राहायचं तरी कुठं, कोणाकडे खायचंय, प्रत्येकाला आपापलं पडलेलं आहे। त्यामुळं आज ही परिस्थिती सरकारने कुठंतरी शेतकऱ्याला धीर देण्याचं काम सरकारने करावं, ही विनंती आमची सरकारला राहील। खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या आज शेतीतलं काहीच राहिलेलं नाही। शेतकऱ्याची कर्जमाफी आणि अतिवृष्टीची मदत ही तात्काळ या दसऱ्याच्या आतमध्ये शेतकऱ्याला मिळावी, ही आमची विनंती। धाकधूक होतं सायरन वाजल्यावर?
हो होता ना असं. हो माझी झोप येत नाही काही नाही असं हे बघून आता पहिले चरित्र आठायला लागलं की आता काही खऱ्या गोष्टी नाही असं व्हायला लागलं बा. कारण आता म्हणजे शेतीत तर काहीच राहिलं नाही, जाता येत नाही आणि घरात बी समजा थांबता येत नाही. घरातलं वातावरण इतकं भयान झालं की आवाज आला का सोडतंय, घरातलं का भीत पडली काय काहीच कळत नाही रात्रीच्या प्रसंगात. सायरन वाजलं की निघता घराच्या बाहेर? नाही, बाहेर निघतो ना, पाहतो ना, आम्ही घाबरतो ना. आमचे लेकरं बाळा सारे घाबरत येत ना. आता जुनी परिस्थिती सांगत होत ना आम्ही लेकरं बाळाला, तर मग लेकरं घाबरत येत आमचे. मग भीतीचं वातावरण तयार होतं. कारण आमचे डोळ्या देखत झाले नाहीत ना मागचे महापूर, त्यामुळे परेशानीमध्ये आहे आम्ही सध्या. ठीक आहे. कधी कधी वाजतंय सायरन आता? कधी वाजत हा गेट ओपन व्हायला टायमाला पार लांब आवाज येतो त्याचा. शासनाने हे दिलं जो बाहेर कुठं बाहेर जा ती खोली निवारा आहे की बाहेर जायला. सायरन वाजलं की मनात धडकी भरते, अशा प्रकारची स्थिती या ठिकाणी आहे. आणि आपण जर पाहिलं तर सध्या ही गोदावरी या ठिकाणी पाहतो दुथडी भरून वाहते आहे. आणि यापूर्वी कधी पूर आला होता, कशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती, हे जुन्या जाणकार लोकांकडून आपण जाणून घेतलंय ना. आजही जर सायरन वाजला की लोक इथले खडखडून जागे होतात, कारण त्यांना जुने दिवस आठवतात. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, आपेगाव, छत्रपती संभाजीनगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.